ऐसी खबर सामने आई है जो परंपरा, पारिवारिक मूल्यों और समानता का अनूठा संदेश दे रही है। अधिक मास के दौरान बेटी को चांदी की पायल या बिछुआ देने की परंपरा रही, लेकिन पिंपरी चिंचवड़ के संतोष नगर स्थित बारने परिवार ने इस परंपरा को एक नया आयाम दिया है। परिवार ने अपनी बहू और बेटी को समान सम्मान देते हुए लाखों रुपए मूल्य की ठोस चांदी की चप्पलें उपहार में दी है। इन विशेष चांदी की चप्पलों को तैयार करने के लिए कोकने चौक से ज्वेलर्स को विशेष ऑर्डर भी दिया गया था। परिवार का कहना है कि बेटी जिस तरह घर की लक्ष्मी होती है, उसी तरह बहू भी परिवार की समृद्धि और खुशहाली का आधार होती है। इसलिए दोनों के बीच किसी प्रकार का भेदभाव न करते हुए उन्हें एक समान उपहार दिया गया। बारने परिवार की इस पहल को सामाजिक समानता और पारिवारिक सौहार्द का संदेश माना जा रहा है, जिसकी शहर भर में चर्चा हो रही है। संकल्पना सुचली म्हणजे आता अधिक महिन्यामध्ये मुलीला आई जोडवी करते। आता मुलीला तर तिची आईने जोडवी केलेली, सुनी आमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांनी आली। 2 मुलींना आता आम्हाला करायचंच आहे त्याच्यातला, त्याही मुली लक्ष्मीच्या पावलांनीच आपल्या घरात आलेल्या आहेत जन्माला। तशी मग आता सुनेला पण ही लक्ष्मीच्या पावलांनी तिची पावलं आमच्या घरात उमटावी अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही ही संकल्पना सुचवली। फार आनंद होतो या गोष्टीचा। ज्या प्रकारे मला आणि माझ्या छोट्या बहिणीला घरामध्ये आदराने प्रेमाने लहानच मोठं केलं, त्याचप्रमाणे आता तिसरी मुलगी म्हणून वहिनींना सुद्धा ट्रीट केलं जातं। या गोष्टीचा खूप आनंद आहे। आणि अधिक मासाच्या महिन्यामध्ये पाहायला गेलं तर मुलींना आई जोडवी, पैंजण जे सौभाग्याचं देणं आपण म्हणू शकतो, या गोष्टी आई देत असते। पण ह्यावेळेस मुलींना काहीतरी करायचं म्हणून आमच्या पालकांनी निर्णय घेतला होता की तिन्ही घरच्या मुलींना चप्पल करायची, आणि या निर्णयाचा आम्हाला फार आनंद आहे। मला खूप जास्त आनंद होतोय की त्यांनी मला त्यांच्या मुलीप्रमाणे ठेवायचं ठरवलंय। जेव्हा त्या पहिल्यांदा पाहिला आल्या तेव्हाच त्यांनी सांगितलं की जशा आमच्या 2 जणी आहेत तशीच तू आम्हाला तिसरी आहे। तर मला खूप जास्त आनंद होतो आणि माझ्या लग्नानंतरनं हे माझ्यासाठी म्हणजे सर्वात मोठं गिफ्ट त्यांनी मला आज दिलेलं आहे। तर मला शब्दात न सांगता येणारा एवढा मोठा आनंद आहे।